नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अंदाज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता तुमच्या समोर जे सॅटेलाईट इमेज दिसते आत्ताची सध्याची, तर यानुसार लाईव्ह इमेजमध्ये मोठ्या प्रमाणावर हे जे ढग दिसत आहेत या ठिकाणाहून पाहू शकता. यामध्ये जो एरिया आहे या एरियानुसार हे ढग दिसत आहेत. तर सध्या आपण काल सांगितल्या पद्धतीने पावसाचं वातावरण जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे तयार होत आहे. तर कोणकोणते हे ठिकाणं आहेत तुम्ही पाहू शकता. यामध्ये पंढरपूर, अकलूज आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खाली आलात तर यामध्ये इथं जर चेक केलं तर पूर्ण म्हणजे यामध्ये बेळगाव जो आहे कर्नाटकचा एरिया, त्याच्यानंतरच यामध्ये इथे जर चेक केलं आपण सोलापूर आहे. त्याच्यानंतरनं वरती त्या ठिकाणावर आपण गेलो इथे परळी. त्याच्यानंतरनं इकडे पाहिलं तर पाहू शकता उदगीर, लातूर ह्या सगळ्या ठिकाणावर पावसाचे ढग जे आहे हे दिसत आहेत. तर सध्याची परिस्थिती कशी आहे, पावसाचं जे वातावरण होतं आहे, तर पुढचा जो आठवडा आहे आत्ता येणारा महाराष्ट्राचं जे हवामान अपडेट आहे 20 ते 26 एप्रिल याच आठवड्यामध्ये म्हणजे उद्यापासून ते 26 तारखेपर्यंत कसं राहील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अशाच ज्या हवामान त्याचबरोबर पावसासंदर्भातल्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत दररोज मिळवण्यासाठी महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात महाराष्ट्राचं हवामान सध्याची स्थिती कशी आहे. मी तुम्हाला जो लाईव्ह सॅटेलाईट जो इमेज दाखवली उपग्रहाची इमेज त्यानुसार पाहू शकता कोणकोणत्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची दाटी हे दिसून येते. तर सध्या केरळपासून कर्नाटकपासून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पूर्व भारतामध्ये कमी दाबाचा पट्टा लो प्रेशर टर्फ जो आहे हे सध्या सक्रिय आहे. तुम्ही या ठिकाणी हे सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता. हा जो एरिया आहे या ठिकाणी पालघर असेल, त्याच्यानंतरनं इकडे नाशिक आहे, इकडे रायगड आहे, त्याच्यानंतरनं इकडे कोकण किनारपट्टी संपूर्ण क्लिअर आहे. सध्या त्या ठिकाणावर कोणत्याही पद्धतीचं पावसाचं वातावरण बनलेलं नाही आहे. बाकी जर हा जो आपण भाग पाहिला या ठिकाणी राज्यामध्ये ठिकठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन जोरदार वारे आणि गारपीट हे सध्या होत आहे आजच्या दिवशी. तर यामध्ये उद्यापासूनचं वातावरण कसं असेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पाहू शकता वरच्या वातावरणामध्ये पश्चिमेकडील ट्रफ जी आहे वेस्टर्ली ट्रफ म्हणजे वरच्या वातावरणामधील ही सक्रिय असल्यामुळे उंच ढग तयार होऊन वादळी पाऊस आणि गारपीट हे सध्या त्या भागामध्ये वाढलेली आहे. कोणकोणते भाग असतील आता पुणे भागामध्ये सुद्धा यामध्ये पाऊस होण्याची ही शक्यता आहे. या ठिकाणी ढग दिसत आहेत, हे फक्त ढग सांगितलेले आहेत. पावसाचं वातावरण कुठं आहे तर यामध्ये सध्या सक्रिय भाग कोणता आहे ज्या ठिकाणी पाऊस हा होत आहे किंवा गारपीट किंवा वादळी वारे हे वाहत आहेत तर कोणतं ठिकाण आहे सांगली, त्याचबरोबर मिरज, शिरोळ, तासगाव या ठिकाणी पाहिलं तर जोरदार वारे आणि गडगडाट त्याचबरोबर गारपीट हे सध्या सुरू आहे. त्याच्यानंतरनं कोरेगाव आहे, माण, खटाव, सातारा हा जो ठिकाण आहे या ठिकाणी रात्री आज पावसाची शक्यता या असणार आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, धाराशिव, तुळजापूर हे जे ठिकाणं आहेत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं महत्त्वाचं मुंबई आहे, त्याच्यानंतर नाशिक हे जे ठिकाण आहेत मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, बीड. तर या ठिकाणी आपण पाहतोय मुंबईच्या ठिकाणी आत्ता सध्या लाईव्ह इमेजमध्ये आपल्याला ढग दिसत नाही आहेत. तर हलका पाऊस गडगडाट हा सध्या होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यामध्ये. कांदा उत्पादकांनी काय केलं पाहिजे तर पिके ही सध्या त्यांनी झाकून ठेवली पाहिजेत. त्याचबरोबर लवकर काढणी ही केली आवश्यक आहे कारण हा आठवडा कदाचित पाऊस जो आहे वादळी पाऊस हा होऊ शकतो. कोल्हापूर असेल, बेळगाव या ठिकाणी सुद्धा पावसाचा अंदाज आहे. तर हा झाला सध्याची स्थिती आहे आजची आणि रात्रीची स्थिती. आता संपूर्ण साप्ताहिक अंदाज जो आहे 20 तारखेपासून उद्याचा जो आठवडा आहे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत साप्ताहिक अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. आणि त्यानंतरनं IMD करून IMDची वेबसाईट जी आहे या वेबसाईटवर काय त्यांनी अंदाज दिलेत. येलो अलर्ट कुठे आहे, हीटवेव्ह कुठं आहे, यामध्ये उष्णतेची लाट कुठे येऊ शकते सगळी माहिती ती सुद्धा व्हिडिओच्या शेवटी हे जाणून घेऊयात. तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर साप्ताहिक अंदाज जो दिसतो आपल्याला इथे, तर यामध्ये 20 एप्रिल सोमवारी जोरदार पाऊस आणि गारपीट ही होण्याची शक्यता आहे. ठिकाण कोणकोणती आहेत तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपीट हे 20 एप्रिलला सोमवारी संध्याकाळी
होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं मध्यम पाऊस सोमवारी कुठे होईल तर पुणे आहे, अहिल्यानगर, बीड, नांदेड, लातूर आणि विदर्भातील जे अनेक जिल्हे आहेत या ठिकाणी होऊ शकतो. त्याच्यानंतरनं हलका स्वरूपाचा पाऊस जो आहे नाशिक असेल, मुंबई, कोकण, विदर्भचा काही भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होण्याची शक्यता आहे. हे झालं सोमवारी. त्याच्यानंतर 21 तारखेचा जो हवामान अपडेट आहे, पावसाचा अपडेट आहे, हे सुद्धा पाहूयात. हा पावसाचा पट्टा सोमवारी दक्षिणेकडे सरकतोय आणि या कारणामुळे मुख्य प्रभाव जो आहे हा कोल्हापूर, बेळगाव आणि विजापूर हे जे ठिकाणं आहेत कर्नाटकच्या सलग असलेली, या ठिकाणी पावसाची जी शक्यता आहे हे जास्त वाढते, प्रभाव त्या ठिकाणी जास्त असेल. त्याच्यानंतर इतर जो भाग आहे पश्चिमेकडे दक्षिणेकडे सरकल्यामुळे पुणे असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची व्याप्ती थोडीशी वाढेल. हे झालं यामध्ये 21 आणि 21 तारखेचं आपण पाहिलं, 20 आणि 21. त्याच्यानंतरनं पुढे 22 आणि 23 एप्रिलला आपण पाहूयात. तर यामध्ये पावसाची तीव्रता 22 आणि 23 एप्रिलला जे 2 दिवस आहेत 20 आणि 21 त्या तुलनेनं ही कमी होते. पण स्थानिक ढगांमुळे हलका पाऊस काही ठिकाणी वातावरण निर्मिती होऊ शकतो. त्याच्यानंतरनं 25 आणि 26 एप्रिलला पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणजे कुठे वाढेल तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव हा वाढू शकतो. आता IMDने कुठे कुठे अलर्ट दिलेत सध्या पाहूयात. 20 एप्रिलला जो अलर्ट आहे, येलो अलर्ट आहे, पुणेमध्ये देण्यात आला आहे उद्यासाठीचा. त्याच्यानंतरनं सांगली आहे, कोल्हापूर, नाशिक, विदर्भाचा काही भाग या ठिकाणी देण्यात आला आहे. 21 एप्रिलला विदर्भामध्ये जास्त प्रभाव असेल. त्याचबरोबर 22 आणि 23 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जना ही सक्रिय असू शकते त्या ठिकाणी. त्याचबरोबर काही ठिकाणी उष्णतेची लाट म्हणजे जे अकोलासारखे ठिकाणं आहेत या ठिकाणी उष्णतेची लाट ही सुद्धा येण्याची शक्यता आहे. दुपारनंतरनं पावसाची शक्यता त्या ठिकाणी बनू शकते. तर सध्या आता जो साप्ताहिक हवामान अंदाज आहे अशा पद्धतीने आहे. तुम्ही लाईव्ह जी इमेज आहे हे चेक करू शकता. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अजून मॅप, त्याचबरोबर जे काय ECMWF आहे, GSF सिस्टीम काय दाखवते, प्रिसेप्शन म्हणजे पावसाची तीव्रता कुठे कशी असेल याबाबत सुद्धा अशाच महत्त्वाच्या अपडेट दररोज घेऊन येणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.